भाऊ आवडतोय मला. अरे वा. हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर हा व्हिडिओ येतोय तुम्हाला कालचा 24 फेब्रुवारीचा. तर माझा बड्डे असतो आणि संध्याकाळी मी व्हिडिओला सुरुवात केली कारण दिवसभर भरपूर कामं होती. तर आता संध्याकाळची देवपूजा आपण रोज करतो सकाळी संध्याकाळी. तर 7 वाजत आलेले होते म्हणून म्हटलं चला आता देवाला अगरबत्ती धूप कापूर लावू आणि गणपती बाप्पांची पूजा करून घेतली. देवघरातल्या देवांची ही पूजा झाली. तर खूप छान वाटतं संध्याकाळी घरामध्ये धूप अगरबत्ती कापूरचा सुगंध असा दरवळला की घरातलं वातावरण अगदी असं पॉझिटिव्ह होतं. तर इथं मी धूपवाटी ना धूपदाणी खालीच ठेवली कारण मंदिरामध्ये मग खूप असं काळपटपणा येतो. हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे ना 7 वाजले. हनुमान चालीसा चालू झालेली आहे, तुम्हाला आवाज येत असेल. आणि संध्याकाळची आपली देवपूजाही झाली. धूप लावला आहे ना, वाटी धूप लावल्यामुळे ना घरामध्ये असा दूर दूर झालेला आहे. सगळीकडे छान असा सुगंध दरवळतो आहे. मला खूप आवडतो धुपाचा सुगंध. आणि आता मी स्वयंपाकाची तयारी करते. रात्रीचा स्वयंपाक बनवायचा आहे तर त्यासाठी लसूण वगैरे घेऊन बसलेले सोलायला. बसल्या बसल्या म्हटलं लसूण सोलू थोडासा. आणि आमचा हा जुना लसूण आहे, आता नवीन लसूण लवकरच निघेल 1-1.5 महिन्यामध्ये. आज मी शेवग्याची शेंगाची भाजी बनवते आणि आज माझा बड्डे आहे. पण बड्डे काही खूप मोठा नाही आहे, घरातल्या घरात साधा सिंपल होईल. तर मी पूजाला बोलली की संध्याकाळी आपण रात्रीलाच ती केक आणणार आहे येताना. तर तिने ऑर्डर दिलेला आहे वाटतं केक माझ्यासाठी आणि मग केक वगैरे कटिंग करू सागर दादा त्यांनाही बोलू. तर बघा आजचाही व्हिडिओ स्किप न करता. आज तर दिवसभर आम्ही मसालेच बनवत होतो कारण भरपूर असा काळा मसाला बनवायचा होता, त्यामुळे मग दुसरं काही शूट केलंच नाही. तर म्हटलं आता व्हिडिओला संध्याकाळी सुरुवात करू. तर चला येते फटाफटावरून. आता इथे मी शेवगा आहे ना मिठाच्या पाण्यामध्ये थोडासा बॉईल केलेला होता. शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची होती काळ्या मसाल्याची. तर इथे मी भाजलेलं खोबरं कांदा लसूण आलं आणि कोथिंबीर घेतलेली. आता याचं वाटण करते आणि सर्व काही स्वयंपाक करून घेते. गरिबांनी त्यासाठी आणलं, गरीबाच्या लाईकनुसार. गरीब आहे तू? खोल ना. हां खोल ना. काय याच्यात? द्राक्ष माझ्यासाठी, ते तुझ्यासाठी. आणि या कागदात काहीतरी आहे माझं आवडीचं. काल कॅडबरी आणली होती राहुलने मला, 2 माझ्या आवडीच्या कॅडबरी. पण मला नंतर म्हणतो की तुझा बड्डे होता ना म्हणून मी कॅडबरी आणली. आणि आज मला असं वाटतं म्हैसूर आहे. खोलायच्या आधीच सांगितलं मी म्हैसूर आहे कारण ते चौकोनी दिसतंय मला. आणि म्हैसूर माझी खूप खूप फेवरेट आहे, खूप आवडती मला आणि खूप खूप दिवसांपासून म्हणजे खाल्लेली नाही आहे मी. तर हे बघा खूप छान आहे पण थोडीच खाणार आहे मी, खूप जास्त नाही. मिस्टरांना पण आवडते, पप्पांना पण आवडती. खूप भारी आहे. थँक्यू मला असं छान मस्त खायला आणल्याबद्दल. राहुल दादाचं थँक्यू. तर मी पूजाने घेतलेली ही कलांजली पैठणी ना ती नेसली आणि थोडंसं आवरलं माझं सिंपल. आता 8:30 वाजले, येतील सर्वजण. मग आम्ही बड्डे सेलिब्रेशन करू घरातल्या घरात. तर बघा मस्त व्हिडिओ. तर चला छान दिसते साडी. ते म्हणे 15-20 मिनिटं लागतात. आम्हाला किती घाई केली. अगं मला झोप यायला लागली. झोप साडी सुद्धा घालून दिली नाही माहिती का. बरं जाऊ दे, रात्रीची काही गरज नाही साडीची. हा त्यांनी 2 केक घेतले मोठे, यांचं कधीच आवरत नाही. पाचोरे येते आमच्या घरात जेवढे पाहुणे सगळ्यांचं करायचं. आवडलं पिल्लू झोपलं काय? झाले तेव्हा कुठं झोपलं का? दादी काय कुठं होते? झोपलं होतं, उठवलं मी त्याला. लाडू येणार का? बघ आला आमचा लाडू. त्या दिवशी काय झालं होतं एवढ्या लाडायला? कधी रडत होता माझं पिल्लू. किती गोड गोड दिसतंय बाई. उठायला बघता बरं का.
त्याला आहे ना असं त्याला असं पडलेलं आवडत नाही. हा ना, एकदा उठलं का परत झोपायचं राहत नाही. बसव त्याला बस. ते दुपटं काढ. तुझ्याने पॅन्ट नाही घातली त्याला. झालंय लवकर. पॅम्पर्स घातलंय का? लड्डू गोपाळ लाडू आहे ना, काय लाडू लड्डू? सागर मामाला आणि मला त्या दिवशी सगळे म्हणत होते. अगं तो खायला बघ. अंशू तू मला हॅपी बर्थडेच नाही केलं ग. हे अंशू अगं आजूला हॅपी बर्थडे कर ना, तुझ्या पाय पड. ती लागली लाडूच्या नादी. नादी लागली. लाडूच्या नादी लागली. लय मानवाकडे तिकडे केली. ए चळवळ गप्प बस असा मस्त. लाडू आणि बसायचं. लाडू कसं बस एक ठिकाणी. तुझा बर्थडे ना, ते केस खराब झाले पाहिजे सगळे. चल. ओ माझं पिलू. ए माझं पिलू. चल लाडू घेत आपल्याला. हॅपी बर्थडे कर ना आता तिला तुला. लाडूला घेऊन नाही दिले. लाडूला घ्यायचंय. हॅपी बर्थडेच बोलली. ए अरे लाडूला घ्यायचंय. मी ते सोडा रे तुम्ही. सोडा रे. घे ना पण तिच्याकडे. हा देतो ना मग. मला पाळा चल आपण खाली माटी घालून बसू. मला बसू दे माटी घालून. बस मग. अरे माटी घालून बसू दे ना, लाडू मारतात. अरे तो लाडू फुटल ना. ए पुरी. अरे लाडू फुटल बाळा. कर लाडू. ए लाडू. अरे मला कर. मांजर एक केस खराब झाले ग बाई. या कपूर ए, टाक्या. बर्थडे. ए केस नाही आवडायचे असे मफत केक खाची. काय ले? दे रे तिच्या मांडीवर दे. घे लाडूला वर. चल. तू लाडूला ए, घे बाई. ना. लबड आहे तू. ए लाडू तुझ्या तुला बर्थडे? मुलाचा अंशू मी ओरडले ना भामटा आहे तू. हा? तू भामटा आहे. ते मान डुगडुग काय करतो लाडू? बघ तो. तुझ्या इथे पाय काय धरलाय झालं? त्याने पाय. बर्थडे सेलिब्रेशन थोडंसं घरातल्या घरातच होतं. तर मी ही साडी पूजाने मला बड्डे गिफ्ट दिलेली होती आधीच. तर मी तीच नेसलेली आहे. आणि घरात असा छोटासा टेबल आहे, पण तो आहे ना थोडासा अडकलेला आहे. त्यामुळे म्हटलं चला आता केक ठेवण्यासाठी ना एखादा प्लॅस्टिक ड्रम वगैरे आहे तर त्यावरच ग्रीन मॅट ठेवणं केक ठेवते. खालच्या हॉलमध्ये बरंचसं साहित्य आहे जे आपल्याला बिझनेससाठी लागतं. काही ठिकाणी बॉक्स पडलेले जे लाडूसाठी मसाल्यासाठी पॅकिंगसाठी लागतात. तर प्लॅस्टिकचे डबे बरंचसं साहित्य असतं बिझनेसचं. ते सर्व काही हॉलमध्येच असतं. त्यामुळे आम्हाला थोडीशी अडचण वाटते. तर ते म्हणूनच मग आम्ही वरती राहण्याची सोय केलेली आहे. म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट करायला प्रॉब्लेम येणार नाही आम्हाला. आले आले मी तेच म्हणलो. माझ्याकडून एक बाळाकडून. अरे बा. बाळाकडून दोन आमचं बाळ. लाडू बाळाकडून. आमचं लाडू बाळ. लाडू बाळ. धनराज लाडू लाडू काय चालवलं तुम्ही? लय हाल केले रे लाडूचे. उलट पालट वरती खाली करू करू. कुठं आलं? कोण बोलू तुला? हो जोर ना आपण चौघीच आहे. मी एक पाचवा आहे. अंशू घे ना. मला पाय दे ना अंशू ये, सोना. मी. अगो बाई, अगो बाई, बाबा, माझ्या इकडे पिल्लू. ऐ, ऐ माझी सोनं. त्याला मामाच पाहिजे. पिल्लू, अंशा, अंशा. अगो, माझी पिल्लू. घे त्याला केक कापायला. तुला रात्र कसं कापलं आपण? कसं कापलं सांग? केक कापून तोंडात वाटत. ते खायचं मी सोनूला. ते खायचं मी पाहिला ना. जा आता मामा को जा. मामा को. ओ बापले मामा को. जायचं नाही मामा को. जा ना मामा को. मामाचा राग आला ना. मामा घ्यायला आला नाही तुला. हा. काय होतं केक का आणली हो? माझ्या आवडीचं. याला म्हटलं होते आणू नको. एवढं जावायला सांगितलं तरी एवढे केक का मी केक घेऊन चाललोय. काही थंड बिंड आणायची एवढं थोडं. थंड आणलंय राहून. काय पाहिजे? सौरा नाही ना सौरा साक्षात काढून एखादं काहीतरी आणायला लावलं असतं. काय म्हणतो जरा नेटवर्क त्याचं ठेवायचं काम. नाही, अजून एक ड्रम ठेवते का? तीन आहे ना? वाटेल मग. अगं पण केक मध्ये काढल्यावर तीन बसतील माझ्या मताने. हा ड्रम घ्या वरून. हा स्टँड करा का अर्चना तिन्ही पण. बसतील हा.
थोड्या दिवस ड्रमवर ठेवा केक, नंतर आपण टेबल घेऊ. अरे वरती नवीन घरात पुढच्या वर्षी बर्थडे जोरात. आता आपला साधा सिंपल ड्रमवर केक ठेवा. अरे वा, हा पण छान आहे ग. येल्लो आवडला येल्लो फ्रेश नाही, हा फ्रेश आहे. येल्लो एवढा मोठा त्याच्यावर लय चिमणी कावडे ग. हा हा तो लय आपल्याला आईस केक नाही ना जास्त. मावा केक आणि हा काय, हा चॉकलेटचा आहे. हा पुन्हा हे पेनटा सारखा. अरे वा, डार्क चॉकलेट येते. काय म्हणता? पूर्ण डार्क चॉकलेट आहे. हा असं बसता नाही का तो ड्रम काढला तर हा बसल ना. थोडस इकडे सरकून. ड्रम सारखा नाही का? हा थोडा ड्रम सर. नाही नाही, घे दोन ते कोण तो मध्ये नाही घ्यायचा नाही, मध्ये. असंच राहू द्या, असं छान वाटलं. चल. हा एवढा मोठा आणलाय का? हो तो पावाचा आहे ना. बाईला सांगितलं तर बाई का बरं नाही आली ग. आजी, अरे माझ्या लाडू तर्फे मला हा ड्रायफ्रूट वाला केक आहे का. आजीकडे जास्त ड्रायफ्रूट आहे, त्यामुळे लाडूने मस्त हा मावा केक बनवला आहे. आणि याच्यावर खूप सारे काय आहे, बदक आहे का चिमणे. सागर दादा मला कावळे चिमण्या घेऊन आलेला आहे. आलो पण बिना काळे पिठीत लड्डू पाहिलं किती वाटतंय, कसं आहे, कसं कळत आहे, हा कसं कळत आहे. ए लड्डूला थांब ना, लड्डूला राहिलं ना. सुकाच लाव बर का. उभरलो होतो अगं मागचेच कुंकू. अरे बापरे, तुझ्या काय बर्थडे का? पिल्लूच्या पण बर्थडे. अरे बापले. पुढच्या वर्षी बर्थडेला कसा बसल. मग तेव्हा तू केक खाय बर का पिल्लू. आता नको भो, आता तू लहान आहे. अण्णा करे ना एक दाजींचा 50 आहे असं मला वाढायचं होतं आहे ना. आता येईल तो 50 आहे ना. हा मोठा करू आपण. मोठा करू. नाही, घरीच करू, नवीन घरात करू का? घरीच करू. तर पैसे घालवायचे, दिवस जे लागेल ते करा. मी वावळू का? चालेल का? वावळा ना. 5 1 2 3 पण मला अजून एक लागेल का? अंशू आहे ना. अंशू वावळ बेटा. अंशू असं तुला मला वावळू. वळील ना. होय बाळा, आज तुला वावळ जायचं. बाबा चालले. मग तिच्या हात ए नको तिच्या पायाला हात लावू. अंशू चाल. हे भाऊ वळतोय मला. प्यार. अरे वा लाडू, हे बघ अंशू मावशी बघ. त्याचं फक्त एकच ध्येय, केक. केक वळायचा असा. काल आम्ही म्हटलं बघू तो खातो का, त्याने खरंच त्याचे दोन्ही पण हात केक मध्ये टाकले होते. ते नंतर धुवून काढले मी परत. ओला नको ला मामा. त्याच्या बर्थडेला ते तांदूळ जातील डोळ्यात. तो पण किती हो लाडूला बघतो काय कसं बघतोय रे. अरे दिवा माग घ्या तो ओढत. चला चला इकडे या आता. तो नाही का आपला तो कडक आहे, पिनटाचा आहे तो. चॉकलेटमध्ये काहीच आहे ना. तो कडक वाला आहे. तुला खायचं का रे. धर. त्याला केक दिला नाही तुम्ही म्हणून तो तुला रडतोय. काय देऊ? केक द्या त्याला. झालं त्याचं वाटलं. आपण केक खाऊ घाला. जरा एक चॉकलेट खाऊ घाला. हा.
धरा आमचा पण धरा. सर्वजण आले होते, तर काही जण तुम्हाला दिसत नाही व्हिडिओमध्ये. आईला काही येता आलं नाही कारण तिला जरा बरं वाटत नव्हतं आणि संध्याताई जरा लांब राहते त्यामुळे ती पण आली नाही. आणि मी जास्त काही कोणाला बोलवलं नाही, अरुणाका जवळ राहते म्हणून ती आली आणि सागर दादा आणि अर्चना अंशूला शिवला घेऊन आले. तर छोटासाच बड्डे करायचा होता. पूजा पण आली आणि ऋतू दिसत नाही कारण पूजाच्या घरी पाहुणे आलेले होते, त्यामुळे मग ऋतूला काही येता आलं नाही. तर त्यामुळे मग तीच आणि जावई आलेले होते. तर आता इथे माझ्यासाठी 3 केक आणलेले होते. तर आईस केक आहे ना जास्त मला आवडत नाही, त्यामुळे पूजाने मावा केक बनवायला सांगितला होता ड्रायफ्रूट टाकून. तर आणि सागरदादाने पण साधा जो केक असतो ना तो आणलेला होता आणि चॉकलेटचा केक जो होता ना तर तो जावईने स्पेशल बनवून घेतलेला होता. तो पण खूप सुंदर होता कारण मला चॉकलेट केक आवडतो. तर सर्वच केकची टेस्ट आहे ना खूप छान होती. सर्वांनी मला केक खाऊ घातला आणि मी पण सर्वांना केक खायला दिला. तर अशा प्रकारे माझा घरातल्या घरात साधा सिंपल बड्डे सेलिब्रेशन झाला. पुढच्या वर्षी खायचं बाळा, तू तुझं तोंड पाय ना किती वाकड तिकडे पाय ना. पूजा त्याचं तोंड पाय ना, त्याला नाही देते. तोंड किती रडकं झालंय. हे घे ना. राहुल धर त्याच्याकडे. हे घे तुला, हे घे खा बाळा. घे सोना. वाटू का? हा वाट ना. सर्वांसाठी इथे राजभोग कुल्फी चोकोबार आणलेले होते. तर आम्ही सर्वांनी आता खाल्ले आणि खूप छान घरातल्या घरातच सिंपल पद्धतीने माझा वाढदिवस झाला. तर आता 43 वर्षाची झालेली आहे मी आणि सर्वजण आता केक चोकोबार कुल्फी खात आहे. आपला लाडू मात्र सर्वांच्या तोंडाकडे बघत होता. त्यालाही वाटत होतं की मला पण खायला द्यायला पाहिजे. तर चला आता इथेच व्हिडिओ संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना शुभरात्री. गुड नाईट.